इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून मुंबईमधल्या अटल सेतूवर मोफत प्रवास असेल। इलेक्ट्रिक बस आणि कारला टोल लागणार नाहीये। मालवाहू इलेक्ट्रिक वाहनांना मात्र टोल भरावा लागणार आहे। समृद्धी तसंच मुंबई पुणे एक्सप्रेस वे संदर्भात 2 दिवसांमध्ये निर्णय होणार आहे, अशी सुद्धा माहिती आता मिळालेली आहे। अटल सेतूवर आता तुमच्या इलेक्ट्रिक वाहनाला टोल लागणार नाहीये। खासगी तसंच सरकारी इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांना सुद्धा अटल सेतूवर टोल माफीचा निर्णय घेण्यात आलाय आणि आजपासूनच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे। एप्रिल महिन्यामध्ये केलेली घोषणा अटल सेतूवर आता अंमलात आणली जाणार आहे। राज्यातील मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि समृद्धी महामार्गासंदर्भात मात्र लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मिळते। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज, कोकणामध्ये जाणाऱ्यांसाठी खरं तर टोल माफीचा एक पास असेल तो सुद्धा दिला जाणार आहे, त्यामुळे गणेश भक्तांसाठी जे कोकणामध्ये जाणार आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। आणि त्याचबरोबर मुंबईमधल्या अटल सेतूवरून आता इलेक्ट्रिक वाहनांना सुद्धा टोल माफी असेल। अगदी बरोबर आहे। गेल्या एप्रिल महिन्यात राज्य सरकारने निर्णय घेतला होता की मुंबईत त्याचबरोबर महाराष्ट्रात काही ठिकाणी जे महत्त्वाचे टोल नाके आहेत त्यावर इलेक्ट्रिक वाहनांना सूट दिल्या जाणार आहे आणि त्याच अनुषंगाने आज सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। अटल सेतूवरून जे वाहनं जाणार आहेत इलेक्ट्रिक असलेले त्या वाहनांना आज सकाळपासून सूट देण्यात आलेली आहेत आणि ही वाहने सुसाट वेगाने या ठिकाणावरून जात असल्याचं पाहायला मिळते आहे। त्याचबरोबर मुंबई पुणे जो एक्सप्रेस वे आहे त्या मार्गावरून सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांना सूट देण्यात येणार आहे, परंतु त्याचा जी अंमलबजावणी आहे ती पुढच्या 2 दिवसात होणार आहे। समृद्धी महामार्गावर सुद्धा अशाच प्रकारची अंमलबजावणी आहे ती पुढच्या 2 दिवसात सुरू होणार आहे। तत्पूर्वी मात्र अटल सेतूवरून जे वाहनधारक आहेत त्यांना जाण्यासाठी ही सूट देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणावरून ही वाहनं जात असल्याचं या पाहायला मिळते आहे। त्याचबरोबर गणेशोत्सव अगदी जवळ आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने राज्य सरकारने गणेशोत्सव 2025 असं एक टॅगलाईन केलेली आहे आणि त्या अनुषंगाने पास देणार आहे। जे वाहनधारक कोकणात जाणार आहे गणपतीसाठी त्यांना सुद्धा टोल माफी देण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने परिवहन विभाग असेल, वाहतूक विभाग असेल, या विभागाकडून तशी पास घ्यायची आहे आणि त्या वाहनांना सुद्धा टोल माफीतून गणेशोत्सवाच्या दरम्यान सूट देण्यात आलेली आहे। अशा प्रकारे जे वाहनं जात आहेत, गेल्या काही वर्षात बघितलं आपण की या वाहनामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे आणि राज्य सरकारने या प्रदूषणावर प्रदूषणावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि वाहनांच्या बाबतीत म्हटलं तर जास्त प्रमाणात ही प्रदूषण होते आणि त्याच अनुषंगाने इलेक्ट्रिक व्हेकल्स जे आहेत त्यांना यातून सूट देण्यात आलेली आहे। परंतु जी लहान वाहनं आहेत त्यांनाच ही सूट देण्यात आलेली आहे। जे माल वाहतूक करणारी वाहनं असतील त्यांना मात्र सूट देण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी लहान वाहनधारक जे आहेत, छोट्या कार्स असतील, अशा वाहनधारकांना यातून दिलासा मिळालेला आहे आणि आज सकाळपासूनच या ठिकाणी आपण बघू शकतो जो अटल सेतू आहे त्या अटल सेतूच्या टोल नाक्यावरून अशा वाहनांना सूट देण्यात येत असल्याचं पाहायला मिळते आहे। अगदी धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी मनोज।